मित्रांनो, आपल्या बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि मी आपला आवडता शेतकरी संदीप एरंडे. मित्रांनो, 2014मध्ये इलेक्शन झाले. 2014मध्ये सरकार बदललं, काँग्रेस जाऊन नंतर भाजप सरकार सत्तेत आलं. आणि त्याच्यानंतर 2015मध्ये की जे पंतप्रधान झाले मोदीजी, तर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी 2015मध्ये की फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही 2022पर्यंत ह्या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. आता 2022 तर होऊन गेले मित्रांनो. त्याचं काय झालं अजून तर त्यांनी काही सांगितलं नाही. झालं की नाही झालं त्यांनी स्वतः परत काही सांगितलं नाही. पण आता 2026 उजेडलं. आणि 2026मध्ये जर आपण बघितलं तर आता 1-2-3 दिवसापूर्वी आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज पाटील चव्हाण यांनी सांगितलं की बुवा देशातल्या शेतकऱ्याचं की दुप्पट नव्हे तर आम्ही 8पट उत्पन्न वाढवलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न 8पट झालं आहे. आता विषय त्याच्यामध्ये हे आहे मित्रांनो की यांनी 2026मध्ये 8पट सांगितलं. आणि त्याच्यामध्ये किंवा 2022मध्येच यांच्या आधीचे जे कृषी मंत्री होते नरेंद्र सिंह तोमर, हे जे कृषी मंत्री होते यांनी 2022मध्ये सांगितलं होतं की 10पट शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं. मग आता प्रश्न असा येतो मित्रांनो की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलंय नाही वाढलं हा विषय अलग आहे. फक्त यांना मोदीजीला खुश करायचं म्हणून यांच्यात हे चाललं का? आता ज्यावेळेस मोदीजींनी आश्वासन दिलं होतं की 2015मध्ये फेब्रुवारी महिन्यात की आम्ही 2022पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, तर त्याच्यामुळं तेव्हाचे जे कृषी मंत्री होते नरेंद्र सिंह तोमर यांनी 2022मध्येच सांगितलं होतं की बुवा शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही 10पट केलं आहे. मग आता मला एक प्रश्न पडतो मित्रांनो, त्यांनी 10पट सांगितलं आहे. आता शिवराज पाटील चव्हाण हे 8पट सांगतात. म्हणजे यांनी बी लोकसभेत सांगितलं की बुवा शेतकऱ्याचं उत्पन्न 8पट झालं आहे. म्हणजे आता म्हणजे विषय असं झाला आहे की बुवा 2022मध्ये 10पट झालं आहे आणि आता 2026मध्ये ते 8पट झालं आहे. म्हणजे विचार करासारखी गोष्ट आहे मित्रांनो. आणि त्यातले त्यात मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं ते तर काही त्याच्यावर बोलायला तयार नाही. दुप्पट झालं आहे की तिप्पट झालं आहे की चौपट झालं आहे ते आजपर्यंत त्याच्यावर काही बोलले नाही. पण मला हे एक प्रश्न ह्या दोन्ही कृषी मंत्र्याला विचारायचं आहे मित्रांनो की बुवा आम्ही शेतकरी, आम्ही शेती फील्डवर म्हणजे शेतीत काम करतोय. रात्रंदिवस आम्ही शेतामध्ये आहे. आज बी आपण शेतात आहे. आणि रात्रंदिवस शेती करून आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की आमचं उत्पन्न 8पट झालं आहे की 10पट झालं आहे. म्हणजे शेतकऱ्याला माहीत नाही. हे एक विशेष आहे मित्रांनो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो की बुवा तिकडंच हे त्या हाऊसमध्ये बसून किंवा फक्त विरोधकांनी काही प्रश्न विचारले का त्याला उत्तर द्यायचं काहीतरी म्हणून द्यायचं, असा एक यांचा प्रश्न चालू आहे. आणि दुसरं त्याच्यात काय झालं आहे की कृषी मंत्र्यांना आपल्या आताच्या शिवराज पाटील चव्हाण यांनी त्या दिवशी काय सांगितलं आहे की बुवा आम्ही खूप गंभीर्याने उपयोजना केल्या शेतकऱ्यासाठी. आणि त्यात काय केलं की उपयोजना करून काही शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही 8पट केलं आहे. पण मला एक प्रश्न असा पडला मित्रांनो की ज्यांचं कोणाचं 8पट काही शेतकरी हा जो शब्द वापरला नाही तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हेच लोक त्याच्यामध्ये असायला पाहिजे. कारण आमदार, खासदार, मंत्री ह्या लोकांचं उत्पन्न सहजिक 8 नाही 16पट होऊ शकतं. कारण यांच्याकडे शेत्या पण आहे आणि जो येणारा काळा पैसा आहे यांना तो कुठून आला हे दाखवण्यासाठी मग ते शेतीचं उत्पन्नातून ते दाखवत असतील. त्याच्यामुळं मग हे जे शब्द बोलले शिवराज पाटील चव्हाण की बुवा काही शेतकऱ्याचं, मग काही शेतकरी कोण आले तर हे लोक आले मित्रांनो त्याच्यात. आमदार, खासदार, मंत्री ह्या लोकांचं म्हणजे काही लोकांचं म्हणजे हे लोक, मग ह्या लोकांचं उत्पन्न 8पट काय 16पट पण वाढू शकतं. त्याच्यामुळं काय मित्रांनो की बाबा सांगताना तुम्ही शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचं काम करू नका, आहे की नाही. आम्ही इथं फील्डवर काम करतोय, आम्हाला सुद्धा समजाना काय चाललंय. आणि जे आपल्या देशातले अर्थतज्ज्ञ हे सांगतात की बुवा शेतकऱ्याचं उत्पन्नात घट झाली, आहे की नाही. जे उत्पन्न होतं त्याच्यातच घट झाली. आणि एकीकडे हे 2022मधले कृषी मंत्री वेगळं सांगतात, ते 10पट झाली उत्पन्न वाढलं म्हणून सांगतात. तर हे 2026मध्ये हे
कृषी मंत्री शिवराज पाटील चव्हाण हे वेगळंच सांगतात, हे म्हणते आठपट झालंय. अरे म्हणजे तुम्ही शेतकरीची काय थट्टा चालवली हे की नाही. म्हणजे काहीतरी सांगून कागदपत्री घोडे नाचू नका. ॲक्च्युली तुम्हाला मूळ प्रश्नाला हात घातल्याशिवाय शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होणार नाही हे की नाही. तुम्ही पहिलं डबल करा. उलट मित्रांनो अशी कंडिशन झाली सध्या की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल नाही तर उत्पन्नाचा खर्च टिबल चोबल वाढलाय है की नाही. शेतकऱ्याचं उत्पन्न तर डबल द्या सोडून झालं का नाही, पण हाय त्याच्यात घट झाली आणि उत्पन्नाला लागणाऱ्या खर्चात मात्र 3 ते 4 पट वाढ झाली. म्हणजे हे सत्य स्वीकारा ना तुम्ही की बुवा त्याच्यात वाढ झाली की उत्पन्नाच्या खर्चात वाढ झाली. खताचे भाव कुंकड चालले, औषधाचे भाव कुंकड चालले आणि तुम्ही फक्त तिकडं हाऊसमध्ये बसून तिथं बसून सांगतात की शेतकऱ्याचं उत्पन्न 8 पट झालं आणि 10 पट झालंय. अरे काही वाटलं पाहिजे. आम्ही शेतकरी रात्रंदिवस इथं कष्ट घेतोय शेतामध्ये, म्हणजे आम्हाला जर 8 आणि 10 पट जर झालं मित्रा उत्पन्न तर इथं शेतकरी आत्महत्या कशाला करील? का शेतकरी कर्जबाजारी राहील? का कर्जबाजारी होईल? तो 7 आणि 8 10 आणि 8% 10 आणि 8 पट जर तुमचं उत्पन्न वाढत असलं तर म्हणजे सांगायचं हे मित्रांनो की फक्त यांनी पंत यांच्या मोठ्या शेटना घोषणा केली की 2022 पर्यंत. त्यांनी 2015 फेब्रुवारीला घोषणा केली थी की आम्ही 2022 मध्ये की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. मग आता यांच्यात ह्या मंत्री लोकात चढावड लागली. पहिले 22 मधल्या जे कृषी मंत्री होते नरेंद्र सिंह तोमर यांनी 22 मध्ये सांगितलं की 10 पट शेतकऱ्याचं उत्पन्न झालं आणि आता हे 26 मधले कृषी मंत्री सांगतात की 8 पट झालंय. अरे तुम्ही तरी एक जागेवर बसून काहीतरी काय घुमायचं शेतकऱ्याला याचा तरी आधी विचार करा है की नाही. तुमच्या ठरवा का बुवा काय सांगायचं आहे आपल्याला शेतकऱ्याप्रती लोकाला. म्हणजे आम्ही शेती करतोय, आम्हाला समजायला तयार नाही आमचं उत्पन्न वाढलं की नाही वाढलं, आणि तुम्ही तिथं बसून सांगता की शेतकऱ्याचं उत्पन्न 10 पट वाढलंय ना 8 पट वाढलंय. वारे धंदे. हात जोडून विनंती तुम्हाला सरकार मायबाप का शेतकऱ्याकडे नीट लक्ष द्या. शेतकऱ्याच्या समस्या जाणून घ्या. शेतकरी मागतो काय, शेतकऱ्याचे प्रश्न नीट समजून घ्या आणि शेतकऱ्याच्या मेन मुद्द्याला हात लावल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही. तुम्ही खरं आकडेमोड करू नका. आकडेमोड करून काहीच होणार नाही शेतकऱ्याचं. आणि आमची हीच विनंती आहे की शेतकऱ्याचं खरंच जर उत्पन्न वाढायचं असलं तर त्याच्यासाठी काही तुम्हाला सुविधा द्यायला लागतील. खूप काही समस्या आहेत शेतकऱ्यासमोर, त्यावेळेस ते उत्पन्न कुठंतरी वाढल. आणि आमची तर अपेक्षा नाही की 8 पट वाढावा. आम्हाला तर डिबल चोबल जर वाढलं तर भरपूर झालंय. चला मित्रांनो, आणि सरकारला जाता जाता एक हात जोडून विनंती करतोय की बाबा आमची थट्टा करू नका. शेतकरी नाही करता येत ना तुम्हाला, नका करू, पण कमीत कमी आमची थट्टा तरी नका लावू. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचला पाहिजे मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.